नमस्कार, रामराम मंडळी आणि सगळ्यांचं खूप स्वागत आहे आमच्या चला बसूया या पॉडकास्ट मध्ये. आणि आज आपल्यासोबत बसायला आलेत मंदार भिडे. मंदार भिडे, खूप स्वागत आहे तुझं आणि आमच्या सगळ्या नेदरलँड मराठी मंडळाच्या कुटुंबाकडून आणि आविष्कृतीच्या सुद्धा कुटुंबाकडून खूप स्वागत आहे. मंदारची ओळख करून द्यायची आपल्याला गरज नाही, यांचे खूप शोज झालेत वेगवेगळ्या ठिकाणी. पण जस्ट टू बिगिन विथ, तुझी एक्झॅक्टली सुरुवात कुठे झाली? म्हणजे आपण स्टँडअप करावं हे कधी असं वाटलं आणि आपल्याला ते जमतंय हे कधी वाटलं? मला हे जमतंय असं अजूनही कधी कधी असा डाऊट येतो. पण मला वाटतं सुरुवात झाली 2014 मध्ये. इंडियात 2010 पासून स्टँडअप होत होतं, मुंबईत होत होतं. मुंबईच्या आधी दिल्लीत सुरू झालं होतं 2009 मध्ये. माझी पहिली बॅच होती कॉमेडियन्सची. अभिष मॅथ्यू, वीरदास अर्थात अमेरिकेत करत होता, मग तोही तिकडे करायचा. अमित टंडन आणि हे सगळे करायचे. 2010 मध्ये मुंबईत कॉमेडी क्लब आलं. लंडनचं जे कॉमेडी स्टोर आहे तेच मुंबईत कॉमेडी स्टोर म्हणूनच होतं त्यावेळेला, जे नंतर कॅनव्हास लाफ क्लब झालं. पण त्यावेळेला मी MBA करत होतो आणि 750 रुपयाचं तिकीट होतं त्यावेळेला. त्याच्यामुळे आपण सगळे मध्यमवर्गीय घरात आलेले लोक, घरात जरी पैसे असले तरी मिळायचे नाहीत मुलांना, म्हणून 750 रुपयाचं तिकीट काढून कॉमेडी बघायला जाणे इतका काही मी त्यावेळेपर्यंत स्टँडअपचा फॅन नव्हतो झालो. कारण त्यावेळेला ते इकडनं कॉमेडियन्स घेऊन जायचे इंडियात. युरोपियन कॉमेडियन्स, ब्रिटिश कॉमेडियन्स, अमेरिकन कॉमेडियन्स हे तिकडे न्यायचे आणि इंडियातल्या कॉमेडियन्सना थोडं मध्येच 7-8 मिनिटं 10 मिनिटं वगैरे असं करायला द्यायचे. इंडियातलं कोणी फेमस नव्हतं झालं त्यावेळेला, म्हणून अननोन लोकांसाठी एवढे पैसे भरून जाणं हे काही त्यावेळेला पटत नव्हतं. आणि आपल्यासाठी म्हणजे माझं जनरेशन आहे, आमच्यासाठी स्टँडअप जर म्हटलंस तर ते पहिलं जे राजू श्रीवास्तव आणि हे सगळं करायचं लाफ्टर चॅलेंज, तो पहिला फॉर्म होता स्टँडअपचा जो आम्ही बघितला होता. आणि त्यांचे शोज इकडे व्हायचे नाही. सो 2014 मध्ये एकदा माझ्या एका मित्राने तिकीटं बुक केली त्याच कॉमेडी क्लब मध्ये आणि तो शो बघायला गेलो आणि इतकी मजा आली त्याच्यात की काहीतरी वेगळं आहे. ऍज अ आर्ट फॉर्म आहे, आपण नाटकं बघतो, पिक्चर बघतो, ऑर्केस्ट्राला वगैरे जातो, पण हे काहीतरी वेगळं होतं. कारण ह्याच्यात त्यांचं तर कॉन्टेंट करतातच आहेत, मध्ये मध्ये लोकांशी पण इंटरॅक्ट करतायत, राईट. लोक पण मध्येच काहीतरी फनी असं स्वतःचा टाकतायत. म्हटलं हा एक क्राऊड वर्क म्हणतात, क्राऊड वर्क एक्झॅक्टली. सो तो एक्सपिरियन्स ना बघायचा खूप चांगला होता. तर कॉमेडी क्लब पण खूप चांगलं बनवल्यामुळे अजून तो ही मजा वाढायची आणि आवडलं म्हणून 2-3 आठवडे मी परत गेलो बघायला. आणि दुसऱ्यांदी जेव्हा बघितलं तेव्हा कुठेतरी तो डोक्यात एक किडा एक जाऊन बसला की हे करू शकतो. अर्थात कॉन्फिडन्स नव्हता त्यावेळेला, पण डोक्यात एक होतं की हे करू शकतो. आणि थोडंफार आधीपासून एक माझं असं आहे की एखादी गोष्ट जर डोक्यात आली की करायची आहे तर मी ट्राय करतो ती एकदा. म्हणजे बहुतेक व्यसनं पण तशीच लागलीत मला, पण एक सवय येते की एखादी गोष्ट आवडली तर ती ट्राय करायची, एक तरी चांगला अटेम्प्ट द्यायचा त्याला. म्हणून मी लिहायला सुरुवात केली आणि मग लिहिलं. मग असं मला वाटलं की हे लिहिलंय हे थोडंफार ठीक आहे. त्यावेळेला मी पुण्यात राहत होतो आणि पुण्यात काहीच इकोसिस्टम नव्हतं स्टँडअपचं. म्हणजे मुंबईहून किंवा भारतभरातनं कॉमेडियन येऊन पुण्यात करायचे परफॉर्म, पण न्यूकमरसाठी काही असा प्लॅटफॉर्म नव्हता. तर एक दिवस असं मला एक कळलं एका जागी असं ओपन माईक होतोय. सो तिकडे गेलो आणि तिकडे 4 मिनिटं मिळाली होती. त्याच्यात बऱ्यापैकी चांगलं झालं म्हणून तो मला म्हणाला 3 दिवसांनी एक शो होतोय तिकडे ये. तर त्या शोला गेलो. तिकडे पण 5 मिनिटं मला दिली होती आणि त्यावेळेला गाईड करणारा कोणीच नव्हतं, म्हणून मी भाऊ माझा आला होता, त्याला सांगितलं व्हिडिओ रेकॉर्ड कर आणि तो व्हिडिओ टाकला युट्यूबवर. आणि हे इंडियात ते जिओ वगैरे याच्या आधीचा काळ आहे आणि सकाळी उठेपर्यंत 1500 व्ह्यू वगैरे होते त्याच्यावर. 1500 व्ह्यू त्यावेळेला मला असं वाटलं झालो स्टार आता. लोक बोलत सर प्लीज या आमच्याकडे परफॉर्म करायला. आणि 2 महिने काहीच नाही. मग एक दिवस मला एका मुंबईच्या प्रोड्युसरनी मेसेज केला की पुण्यात मला असं करायचं आहे आणि मला कळलंय की पुण्यात तू करतोस म्हणून, तर पुण्यात अजून किती आहेत कॉमेडियन? तर म्हटलं मला माहिती नाही, म्हटलं पुण्यात अजून कोणी आहे का? तर थोडा ट्राय कर कुठून मिळत असेल तर. मी सगळे त्याचे फोरम्स असतात ना, रेडिट आणि हे सगळं शोधलं, कुठेही काही मिळालं नाही. मग मला एक स्टँडअप व्हिडिओ बघताना खाली अशी कमेंट दिसली एकाची की मी कलकत्त्यात राहतो, मला सुरुवात करायची तर कसं करायचं. म्हणते जर कलकत्त्यातला कोणाला हा प्रश्न पडला असेल तर पुण्यातल्या पण कोणाला तरी पडला असेल. म्हणून ते त्यावेळेला 4-5 कॉमेडियनचेच व्हिडिओ होते.
मोजून 7-8 व्हिडिओ होते ऑनलाईन, त्या सगळ्याच्या कमेंट शोधून काढल्या. त्याच्यात मला अजून 4 लोक मिळाली पुण्यात. ओके. मग त्यांना मेसेज केला, मग असं ते 4 लोकांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनला. मग त्या मुंबईतल्या प्रोड्युसरला सांगितलं की बाबा मी 4 लोक आहोत. तेव्हा ठीक आहे म्हणाला, मी मुंबईतनं 3-4 लोक घेऊन येतो. मग तसा जून 2015 मध्ये पहिला असा प्रॉपर ओपन माईक झाला. आणि मग मुंबईचे जे कमेडियन्स आले होते ते मुंबईत काही काळ करत होते. मग कोणी 3-4 महिन्यापासून करत होतं, कोणी 6 महिन्यापासून. मग त्यांच्याशी बोलून थोडी आयडिया आली की बाबा प्रोसेस काय आहे याची. मग मुंबईत व्हायचे ओपन माईक्स म्हणून मग वर्किंग डेलाच व्हायचे. आणि म्हणून आयदर हाफ डे घ्या किंवा सुट्टी घ्या. मग पुण्याहून मुंबईला या, 4 मिनिटं परफॉर्म करा, परत जा. सो हे केलं 3-4 महिने. आणि मग एका पॉइंटला असं वाटलं की हे सस्टेनेबल नाहीये, म्हणून मग आम्ही पुण्यातच सुरुवात केली आमचे स्वतःचेच ओपन माईक्स करायला. आणि ते करता करता मला वाटतं एक वर्षभरात बऱ्यापैकी कॉन्फिडन्स आला. आणि माझा एक मित्र आहे पुष्कर बेंद्रे म्हणून, सो आम्ही पहिला ओपन माईक दोघांनी एकत्र केला होता पुण्यातला. सो आम्ही एक दिवस ठरवलं की बाबा आपल्याकडे कॉन्टेंट आहे, व्हेन्यूला अप्रोच करूया आणि त्यांना सांगूया की आम्ही दोघं मिळून 1.5 तासाचा शो करू शकतो. आणि मे 2016 मध्ये पहिल्यांदा आम्ही दोघांनीच मिळून एक शो केला. आणि जून 16 मध्ये मी परत मुंबईला आलो. आणि मग मुंबईला आल्यावर तर मग खूपच हे होतं, कारण मुंबईत त्यावेळेला जवळजवळ 30-40 व्हेन्यू मध्ये कॉमेडी होत होती, जी पुण्याला 3-4 व्हेन्यू मध्ये व्हायची. सो मुंबईत आल्यानंतर खूप वाढलं हे काम. आणि 2017 मध्ये मग मी नोव्हेंबरमध्ये मराठीत पण स्टँडअपला सुरुवात केली. सो भाडीपा जो चॅनल आहे, भाडीपानी 2017 एप्रिल पासून मराठी स्टँडअप परत रिवाईव्ह केलं. आणि मग त्याच्यानंतर आय थिंक 2017 नोव्हेंबर नंतर एकदा मराठी करायला लागल्यापासून मग असं झालं की अजून एक रेव्हेन्यू स्ट्रीम ओपन झाली की हिंदी होती जरा, शिवाय मराठी आली. आणि जे ऑडियन्स हवं असतं तर ते मिळायला लागलं मराठी करायला लागल्यानंतर. आधी काय हिंदी शो असेल तर अगदी चांगला दिवस असेल तर 30 लोक असायचे ऑडियन्स मध्ये. मराठी करायला लागल्यानंतर असं झालं, अरे बाळगंधर्व सोल्ड आउट आहे, अजून कुठे करतोय ते सोल्ड आउट आहे. मग अहमदनगर मध्ये, सोलापूर, कुठे कुठे जाऊन शोज केले. मग एका पॉइंटला असं वाटलं की आता दोन्ही मॅनेज होत नाही, नोकरी आणि स्टँडअप. सो म्हटलं एक अटेम्प्ट स्टँडअपला देऊया. म्हणून मग 2018 सप्टेंबर मध्ये नोकरी सोडली. आणि मग तेव्हापासून अटेम्प्ट खूपच सक्सेसफुल झाला, बऱ्यापैकी सक्सेसफुल, खूपच नाही म्हणता येणार. आणि थोडं एक आपण म्हणतो ना फुटहोल्ड असं मिळत होतं, तेवढ्यात पॅन्डेमिक आला. आणि मग पॅन्डेमिक आल्यावर कोणालाच माहिती नव्हतं काय करायचंय किंवा कधी संपेल हा. सो ते मला वाटतं 1.5 वर्ष ऑलमोस्ट फिगर आउट करण्यात गेलं की बाबा आता काय प्लॅन बी काय आहे. मग मध्येच 5-6 महिने नोकरी पण केली परत, कारण ती दुसरी वेव्ह इंडियात खूपच सिव्हिअर होती. पण आय थिंक 2021 एंड नंतर बऱ्यापैकी गोष्टी ओपन अप व्हायला लागल्या. आणि मग पॅन्डेमिक संपल्यावर थोडंसं एक बॅक ऑफ द माइंड हे होतं की 1.5 वर्ष जे गेलंय ते कव्हर करायचंय आता. सो कव्हर करायचंय तर मग कशावर फोकस केल्याने जास्ती फायदा होईल, हिंदी इंग्लिश मध्ये करूया का मराठीत करूया. मग होतं की मराठी म्हटलं की एक निश होतो तो, पण निश म्हटला तरी तो खूप मोठा निश आहे, कारण जगात 10 करोड लोक मराठी बोलतात. सो म्हटलं ऑस्ट्रेलियाचा देश आहे, त्यांची पॉप्युलेशन 2.5 करोड आहे, पण तिकडे कॉमेडी इंडस्ट्री जनरेट्स अ रेव्हेन्यू ऑफ अराउंड $1 बिलियन एव्हरी इयर. आपल्या 1/4 ज्यांची पॉप्युलेशन आहे. सो म्हटलं मराठीत स्कोप आहे. आणि जसं आज आता इकडे आलोय, मराठी लोक सगळीकडे आहेत, युरोपमध्ये आहेत, ऑस्ट्रेलिया, US म्हण, UK म्हण, आफ्रिकेत पण मागच्या वर्षी शो झाला, आफ्रिकेतल्या शोला 400हून जास्ती लोक होती. सो मराठी लोक सगळीकडे आहेत. त्याच्यामुळे एक होतं की मराठीत करून बघूया. आपण म्हणतो ना कॅल्क्युलेटेड रिस्क पण नाही म्हणता येणार, कॅल्क्युलेटेड अप्रोच. आणि मग बरेचसे जे मराठीतले इंटरनॅशनल प्रोड्युसर्स होते जे तिकडे शोज करतात मराठीचे, यांच्याशी बऱ्याच डिस्कशन वगैरे झाले, त्यांच्याकडून समजून घेतलं की तुमच्या इकडे ऑडियन्सला काय हवंय. तर एक सर्वात मोठा चॅलेंज होता की स्टँडअप कॉमेडी म्हटलं म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्सवरती वगैरे पण जर बघितलं 1 तासाचा शो असतो. तिकडनं त्यांची डिमांड होती की 1 तासाच्या शोला लोक $10-15 वर देणार नाही, कारण नाटक 2.5 तासाचं असतं, त्याला $40 देतात, तेव्हा तुमचा अर्ध्या याचा शो आहे. सो मला त्यावेळेला खूप असं वाटायचं की टेस्ट मॅच आणि T20चं तिकीट तेवढंच असतं ना, पण
प्रोड्युसरचं हे होतं की आमचा काम आहे इकडे शोज करणं. आवर जॉब इज नॉट टू एज्युकेट राईट पीपल अबाउट द आर्ट Right. फॉर्म. सो म्हटलं ठीक आहे, म्हटलं शो मग ते डोक्यात होतं की 2 तासाच्या जवळपास शो लिहायचा आहे. मग क्लीन कॉमेडीचं मार्केट मोठं आहे. कारण क्लीन कॉन्टेंट असेल तर मग लोक मुलांना वगैरे घेऊन येतात, आई वडील असतील त्यांना घेऊन येतात. सो असे सगळे ते बॉक्सेस टिक करत 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 आणि मग असं होतं की शो फनी तर हवा आहे, रिलेटेबल पण हवा आहे. मग रिलेटेबल सर्वात जास्ती गोष्ट कोणती आहे तर लग्न आहे. आणि माझ्या पण लग्नाला शो लिहायला सुरुवात झाली तेव्हा 10 वर्ष झाली होती. सो त्या टॉपिक वरती लिहायला सुरुवात केली आणि मग लिहिता लिहिता मग शुभमंगल सावधान म्हणून जो शो आहे तो तयार झाला. आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आधी मुंबई, पुण्यात आणि महाराष्ट्रभर. म्हणजे संभाजीनगरला शोज केले, नागपूरला, अमरावती सगळीकडे शोज केले. आणि मग थोडा वर्ड ऑफ माउथ त्याचा चांगला झाला म्हणून इंटरनॅशनल प्रोड्युसर्स कडून मग इन्क्वायरीज यायला लागल्या. आणि मग हळूहळू करता 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 मग झाला. म्हणजे आता 5-6 कॉन्टिनेंट जिथे मराठी शो होऊ शकतात ते आता झालेत कव्हर. जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं तेव्हा जिकडे 4 लोक पण तुम्हाला जमवायला थोडं अवघड जात होतं, तिकडे आता तुम्ही एवढ्या देशात ऑलरेडी शोज करताय. दॅट्स ग्रेट. पण जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणून की आपण असं म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तुम्ही आधी असे काही शाळेत तुमच्या हे होतात का, म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये खरं तर चुकीचा शब्द आहे पण ज्याला आपण क्लास क्लाऊन म्हणतो की जो सगळ्यांना एंटरटेन करत असतो काय, किंवा कॉलेजमध्ये सुद्धा, तर असं काही तुमचं आधीपासून होतं का नंतरच ते डेव्हलप झालं? नाही. सो आधी काय झालं, माझा भाऊ आहे माझ्याहून 3 वर्ष मोठा आहे. 3.25 वर्ष, पण अकॅडमिकली 4 वर्ष माझ्या पुढे येतो. आणि आम्ही सेम शाळेत असल्यामुळे मी भावाच्याच मित्रांबरोबर जास्ती असायचो. आणि जेव्हा तुम्ही मोठ्या मुलांबरोबर राहता ना तेव्हा तुम्हाला कायम बुली केलं जातं. सो ते होतं की ह्यांच्याबरोबर बसायचं पण आहे पण ह्यांचा छोटू नाही बनायचंय. मग तेव्हा तुम्ही यू कांट कम्पीट विथ ब्रूट फोर्स. मग तेव्हा हे होतं की जोक सांगायला आवडतात, यांना जोक सांगूया, मग यू आर द सेंटर ऑफ अटेन्शन, यू आर द लाईफ ऑफ द पार्टी. म्हणून ती एक तेव्हा सवय लागली. आणि मग आपल्याहून 4 वर्ष मोठ्या मुलांना जर तुम्ही इम्प्रेस केलं तर तुमच्या वयाची मुलं तर काय. एक्झॅक्टली. सो ते क्लास क्लाऊन जे तू म्हणालास ते मी होतो आधीपासून. मग इव्हन जेव्हा मी नोकरी करायचो तेव्हाही माझं हे असं असायचं की मीटिंग मध्ये मूड खूपच सिरियस आहे. आणि मला असं कधी कधी म्हणजे असं वाटायचं की उगाच का हा विषय ताणला जातोय. आणि माझं एक खूप आधीपासूनच एक प्रिन्सिपल आहे की बाबा काम, नोकरी ही असते आपल्यासाठी असते, आपण नोकरीसाठी नसतो. त्याच्यामुळे माझं असं नेहमी असं की बाबा ठीक आहे ना, झाली चूक त्याच्याकडून तर का मारणारच का त्याला. सो मग त्याच्यात एखादा काहीतरी जोक वगैरे टाकला की मग सगळ्यांचा मूड लाईट व्हायचा. किंवा बरेचदा हे होतं की आपल्या पिअरला जर कोणीतरी बुली करतंय त्याच्यात तुम्ही जर स्टेप इन केलं तर ते थोडंसं माझं व्हायचं. म्हणजे बरेचदा ते माझ्या अगेन्स्ट पण जायचं. लोक म्हणायचे की सिरियस नाहीये, खूप कॅज्युअली घेतो कामाला वगैरे. पण काम जे एक्सपेक्टेड होतं त्याच्यात मी रिझल्ट देत होतो. त्याच्यामुळे ते थोडंफार ते टॉलरेट करायचे. पण ती अशी सवय आहे आधीपासून, त्याच्यामुळे तेच आता पुढे करतोय. नाही सही. आणि ऍक्च्युली एक युएसए चे प्रेसिडेंट होते आधीचे, जॉर्ज डब्ल्यू बुश, त्यांचा एक ऍक्च्युली खूप सुंदर कोट आहे की ह्युमर इज द ओनली युनिव्हर्सल सॉल्व्हेंट फॉर ऑल दी अब्रेसिव्ह एलिमेंट्स ऑफ लाईफ. आणि हे इतकं खरं आहे बिकॉज आय थिंक आपल्याला, आपण मे बी तुमचं दुःख वेगळं असेल, माझे आयुष्यातले प्रॉब्लेम वेगळे असतील, पण आय थिंक जोक किंवा एखादा ह्युमर ही अशी एकच गोष्ट आहे की ज्याच्यावर आपण कॉमन ग्राउंड वरती पण हसू शकतो. सो दॅट्स ग्रेट. पण तुम्ही जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये शोज करता किंवा प्रत्येक देशांचा ऑडियन्स वेगळा असतो, डेमोग्राफिक वेगळं असतं, लोक वेगळे असतात, तुमची टॉपिक चूज करण्याची किंवा आज कशावरती बोलायचं ह्याची एक कुठली प्रोसेस असते का इट्स गट इन्स्टिंक्ट? सो हे खूप इंटरेस्टिंग हा प्रश्न आहे. बरेचदा असं आपल्याला वाटतं ना की जॉग्राफी बदलली की ऑडियन्स बदलली. हे हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये खरं आहे. कारण तू जर इंडियात फिरलास तर कलकत्त्यातला हिंदी बोलणारा समजणारा ऑडियन्स वेगळा आहे, चेन्नई मधला वेगळा आहे, महाराष्ट्रातला वेगळा आहे, गुजरात मधला वेगळा आहे. पण मराठी जो ऑडियन्स आहे, तू परदेशात कुठेही जा, सेम असं स्ट्रक्चर असतं. 80% लोक मुंबई पुण्याचे असतात, 10% लोक नाशिक नागपूरचे असतात आणि उरलेली 10% रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये असतात. सो मी असं लोकांना तेच सांगतो की एकदा शो सुरू झाला, पहिलं 1 मिनिट 1-1.5 मिनिटं झाली ना पहिली की काही फरक पडत नाही की तू नेदरलँड्स मध्ये आहेस का, नागपूरला आहेस का, पुण्यात आहेस का, दुबईला आहेस. सो मला तरी असं कुठेही गेल्यावर असं जाणवलं नाही की अगदीच हे वेगळे आहेत लोक, की म्हणजे एवढी ही कंट्री बदलली तर हा पूर्ण विषय इथे ऍब्सोल्यूट ऍप्लिकेबल होणार नाहीये.
एक होतं की लोक जितकं हसतात ते हसण्याचं प्रमाण व्हॅरी करतं. की आता तू जर इंटरनॅशनली बघितलंस तर US, ऑस्ट्रेलिया वगैरे अशी सॅच्युरेटेड मार्केट आहेत. मराठी खूप कार्यक्रम आधीपासून होत आहेत. सो तिकडचं ऑडियन्स तुला पुण्यासारखा मुंबईसारखाच वाटेल. पण काही काही आता देश आहेत, आता युरोप फॉर एक्झाम्पल, की स्टँडअपच ते पहिल्यांदा बघतात. राईट. सो त्यांना पण माहिती नाहीये की बाबा एखाद्या जोकला आवडला तर किती हसायचं, थोडासा आवडला तर किती हसायचं. सो ती इंटेन्सिटी कधी कधी वरखाली होते. बट 90% शोज हे सारखेच जातात. पण दॅट्स ग्रेट. आणि आय थिंक ह्याचा एक ऍडव्हान्टेज पण असा आहे की तुम्हाला त्या टॉपिक वरती जास्त बिल्डअप पण करता येत असेल. नाही तर प्रत्येक वेळेस वेगवेगळा टॉपिक घ्यायचा ते तुमच्याकडे पण काम जास्त आहे. हा म्हणजे वेगळा टॉपिक घ्यावाच लागतो कारण कॉन्टेंट स्टेल होते. बट एखादा शो बनायला खूप वेळ लागतो. तुम्हाला एक चांगला शो बनण्यासाठी कमीत कमी वर्षभर त्याला द्यावं लागतं. मी ते ओपन माईक जे मगाशी म्हटलं, सो ओपन माईक मध्ये सुरुवात मी जेव्हा केली तेव्हा 4 मिनिटं मिळायची. मी अजूनही ओपन माईक करतो जिथे मला 7 मिनिटं किंवा 10 मिनिटं मिळतात, ज्याच्यात जे नवीन लिहिलेलं आहे सो ते टेस्ट करतो आपण लाईव्ह ऑडियन्स समोर. कारण आपलं ऍज अ रायटर आपल्याला आपण जेव्हा लिहितो तेव्हा तर प्रत्येक पान आपण स्वतःचा वाचल्या आपल्याला वाटतं मास्टरपीस तयार केला. पण जेव्हा ऑडियन्स समोर करता आणि मग कोणीच हसत नाही 5 मिनिटं तेव्हा तुम्हाला लायकी कळते की बाबा हे नाही चालत आहे. सो आयदर ह्या 2-3 जागा बदलून बघा किंवा हे स्क्रॅपच करा. सो ऍज अ रूल ऑफ हे की 10 पानं तू लिहिलीस ना त्यातलं 1 पान चांगलं नाही फायनल ह्याच्यात. आणि ते ओपन माईक पण असं की कधी कधी तो ऑडियन्सचा पण इश्यू असू शकतो म्हणून तो करायला लागतो 20-25 वेळा. मग तुला आयडिया येते की बाबा ठीक आहे ह्याच्यातलं आता 70% ठीक आहे, 50% ठीक आहे. सो ती रिगरस प्रोसेस आहे. त्याच्यामुळे बरेचदा लोक असं म्हणतात की अरे हे कसं सुचलं कसं आहे, तर ते कधीच पहिल्या पासमध्ये सुचत नाही. इट इज ऑलवेज आयटरेटिव्ह. म्हणजे आता शुभमंगल सावंतांचं उदाहरण तुला दिलं तर काही जोक आहेत ते असे 80 शो झाल्यानंतर ऍड झाले. किंवा कधी कधी काय होतं की करता करताच काहीतरी स्टेजवरच सुचतं नवीन. मग ते देन इट बिकम्स पार्ट ऑफ द नेक्स्ट टाइम. किंवा कधी कधी ऑडियन्स ना काहीतरी फनी तुम्हाला काहीतरी बोलतात राईट, त्याच्यातनं लोक खूप हसतात. मग ते मी पुढच्या शो मध्ये मुद्दामून ते बाहेर आणतो काहीतरी. सो ती एक आयटरेटिव्ह प्रोसेस आहे. फक्त तुम्हाला तेच की डोळे नाक कान ठेवायला लागतात टू ऍब्झॉर्ब. आणि हे पण ऍक्च्युली माझा कारण पुढचा प्रश्न पण ह्याच्यावर होता की एखाद्याला का स्टँडअप करायचं असेल किंवा त्याच्यात इंटरेस्ट असेल तर अशा कुठल्या ज्याला आपण जे हे तुमच्यात 3-4 गुण असले पाहिजेत आयडियली, असे कुठले गुण आहेत की जे तुम्ही साधारण करायचं असेल तुम्हाला स्टँडअप तर या 3-4 गोष्टी तुम्हाला जरा बऱ्या जमल्या पाहिजे. सो पहिली गोष्ट थिक स्किन असायला पाहिजे. तर काही लोकांना ते रिजेक्शन घेता येत नाही. 2-3 वेळा ओपन माईक करतात, लोक असली नाहीत सोडून देतात. सो तुम्हाला तितकं खरं ते निर्लज्जपणा नाहीये पण तितकं तुम्हाला ना ते फेलियर डायजेस्ट करायची ताकद असायला पाहिजे की आता ऑडियन्स आहे, मी परफॉर्म केलं, कोणीही हसलं नाही तरी बाहेर पडताना किंवा कधी कधी तू कॅब्सची वाट बघतोयस किंवा बसची वाट बघतोयस तेच ऑडियन्स तुझ्या बाजूला उभं आहे. राईट. सो तेव्हा तुझ्यात ते हे असायला पाहिजे की बाबा ठीक आहे ह्या शो साठी तुम्ही मला जज करत असाल करा बट आय नो आय एम गुड. दुसरं एक आहे परसिव्हरन्स. म्हणजे ती जी प्रोसेस आहे ना ती प्रोसेस फॉलो करायलाच लागते. विराट कोहली पण आज दिवसभरात 4 तास 5 तास तो नेट्स मध्ये घालवतो. त्यांनी ते जर नाही केलं तर तो विराट कोहली राहणार नाही फार दिवस. सो ते रियाज वगैरे जसं सिंगिंग मध्ये म्हणतात ना ते करायलाच लागतं. तिसरी गोष्ट हे आहे की लोकांना असं वाटतं की यांचे काय विकेंडला शो असतात, वीकडेला काही करत नाही, पण डोकं ना कंटिन्युअसली चालू ठेवायला लागतं कारण कुठूनही तुला येऊ शकतं. काही माझे असे बिट्स आहेत जे एका जोक पासून सुरू झाले आणि मग तो बनला 10 मिनिटाचा. सो त्या ऑपॉर्च्युनिटीज जर तुम्ही सोडल्या तर मग तेवढी मेहनत वाढते पुढे. आणि बस. आणि मला वाटतं एक हे आहे की बरेच जण कमेडियन्स असतात, हे वाईट नाही आहे त्याच्यात काही, बट जनरली कमेडियन्सना बऱ्याचशा गोष्टींची प्रॉब्लेम असतो की अरे आपला देश असाच काय, आपलं हे असंच काय. सो मला लोकांना तेच सांगायचं की इफ इट इज युअर ऍक्ट देन इट इज फाईन. पण तुम्ही जर इनहेरंटली निगेटिव्ह असाल तर नका हो. कारण मला असं वाटतं की हे सेट व्हायला तुम्हाला वेळ लागतो
बट वन्स यू आर सेट आय थिंक इट इज द बेस्ट जॉब इन द वर्ल्ड. कारण तुम्ही दिवसातनं जे ऍक्च्युअल काम आहे ते 2 तास करताय, Right. 1 तास जितका तुमचा शो आहे. Right. रायटिंग कोणी कितीही म्हटलं मी रोज लिहितो तरी अर्ध्या तासाच्या वर लिहू शकत नाही. मग तुमचं जर ते म्हणतो ना त्या क्लॉक स्पीडनी जर डोकं चालत असेल Right. तुमचं 4 तास तर तुम्ही लेजंड आहात. अर्धा तास मॅक्स हे आहे. सो 2.5 तास तुम्ही काम करताय. ह्याच्यात सर्वात जास्त स्ट्रेस इज ट्रॅव्हलिंग आणि स्टेईंग अलोन. की तुम्ही शो झाला, शोला तुमच्या आहेत 200-300 लोक, फोटो तुमच्यावर काढतात, अर्धा तास ते निघून जातात, मग तुम्ही आपली टॅक्सी पकडता, हॉटेलमध्ये जाता, मग तिकडे एकट्याच आहात तुम्ही. सो तो जो आहे ना तो मला वाटतं सर्वात अवघड पार्ट आहे. बट अदर दॅन दॅट तुम्ही 2.5 तास काम करताय, ते पण रोज नाही, मे बी आठवड्यातनं 3-4 दिवस. तुम्हाला घरच्यांसाठी वेळ आहे, आई वडिलांसाठी वेळ आहे, तुम्हाला फिटनेसवर फोकस करायचंय, माझ्यावर जाऊ नका, पण तुम्ही ते करू शकता. काही एखादी अजून एक हॉबी पिकअप करायची वेळ तुम्हाला बेसिकली मिळते आणि लोकांचं प्रेम मिळतं सर्वात इम्पॉर्टंट. की नाहीतर कोणत्या दुसऱ्या प्रोफेशन मध्ये लोक असे तुम्हाला घ्यायला एअरपोर्टला येतील, मग तुमच्यावर 3 दिवस फिरतील, मग परत तुम्हाला सोडायला येतील. हे मी नोकरी केली 10 वर्ष, तुम्हाला जे रिपोर्ट करायचं ना लोक किंवा ज्यांना तुमच्याकडून काही फायदा होता ती लोकच तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट द्यायचं. ऍज अ आर्टिस्ट तुम्हाला लोक जे ट्रीट करतात, आता मी बाहेरच्या टूर्स केल्या, US म्हणा किंवा इव्हन युरोपमध्ये, जे ऑर्गनाईज करतायत राईट ते प्रोड्युसर्स नाही आहेत, ते सगळे खूप शिकलेली लोक आहेत. आपापल्या आयुष्यात त्यांनी खूप मोठं, कोणी मर्सिडीज चालवतोय, कोणी 3 मजल्याचा बंगला घेऊन बसतोय. ही लोक हे करतायत फक्त फॉर द लव्ह ऑफ द लँग्वेज अँड द आर्ट फॉर्म. राईट. सो ते आय थिंक ऍज अ आर्टिस्ट यू हॅव टू बी ग्रेटफुल की तुम्ही ते आयुष्य जगताय आणि बी पॉझिटिव्ह असं. म्हणजे लाईक आय सेड, ऍक्ट तुमचा असेल की तुमचा अँटी एस्टॅब्लिशमेंटच कॉमेडी हा तुमचा जॉनर आहे तर ठीक आहे, म्हणजे स्टेज पुरता ठेवा, निगेटिव्हिटी अशी जगात पसरवू नका. राईट. आणि ऍक्च्युली माझ्याकडे 2 प्रश्न आहेत ऍक्च्युली माझ्याकडे. पण पहिला म्हणजे असं की तुम्ही जो आता जो मुद्दा म्हणलात की ऑफेन्सिव्ह कॉमेडी किंवा जे खूप ओपनली क्रिटिसाइज करणारी अशी कॉमेडी असते, ती कधी कधी प्रत्येक लोकांना पटत नाही आणि प्रत्येकाला त्याच्यावरती हसताही येत नाही. पण त्या जो बोलत असायचा डिफेन्स असतो की नाही मी कॉमेडी करतोय म्हणून ते सगळं चाललं पाहिजे. त्याची लाईन कुठे ड्रॉ करायची मग, किंवा तुमच्या याच्यावरती काय ओपिनियन आहे की काय कुठे लाईन ड्रॉ करायची? दिस इज रूडनेस आणि दिस इज ह्युमर. बऱ्यापैकी ना कॉमेडी हे सेल्फ रेग्युलेटेड आहे. कारण मी जसं तुला सांगितलं, जी प्रोसेस आहे ना की पहिल्यांदा मी जेव्हा ते करतो तेव्हा मला, किंवा पहिल्या 5 वेळा मी केल्यावर ओपन माईक मध्ये मला ते रिअलाइज होतं की बाबा ह्याच्यावरती ना थोडंसं इट इज क्रॉसिंग दॅट लाईन बिटवीन एजी अँड ऑफेन्सिव्ह. राईट. ते बहुतेकदा लोक ते त्याच पॉइंटला करेक्ट करतात आणि ते सॉफ्टन इट अ लिटिल किंवा हे. बरेचसे कॉमेडियन्स असे आहेत ज्यांना मुद्दामून कंट्रोवर्सी हवी पण असते. राईट. राईट. प्रत्येक जण तो रूट घेऊ शकत नाही. आता माझ्या केस मी तुम्हाला विचारलंस तर बाबा घर आहे माझं स्वतःचं, बायको आहे, 2 मुलं आहेत, आई वडील म्हातारे आहेत, त्याच्यामुळे माझ्यावरती जर कोर्ट केस वगैरे जर झाल्या तर मला ते झेपणार नाही. राईट. म्हणून कॉन्शियसली आय अवॉइड टू डू थिंग्स दॅट कॅन गेट मी इन ट्रबल. पण काही लोकांना ते आवडतं. काही लोकांना असं वाटतं की कोण 10 वर्ष मेहनत करेल, स्ट्रगल करेल, एक कंट्रोवर्सी झाली, महिनाभर जेलमध्ये राहू, मग झालं ना, लाईफ सेट आहे आपली. हाही अप्रोच आहे. बट हॅव्हिंग सेड दॅट मला वाटतं की आता कॉमेडी इंडियात 15 वर्ष होतीये, त्याच्यात एकच कॉमेडियन जेलमध्ये गेलाय. सो असं नाहीये की जे लोक म्हणतात ना की इंडियात तुम्ही ह्याच्याबद्दल बोलूच शकत नाही. खूप लोक बरंच काय काय बोलतात. म्हणजे जेवढं वाटतं तेवढं फ्रीडम ऑफ स्पीच आपला काय असं आहे. मला वाटतं खूप फ्रीडम ऑफ स्पीच आहे. अमेरिका एवढं नाहीये, पण मला कधी कधी हेही वाटतं की अमेरिकेत थोडं जास्ती पण होतं. राईट. अमेरिकेत रिलिजन बद्दल बोलतात, सगळ्याबद्दल बोलतात, पण मला वाटतं की रिलिजन हा खूप पर्सनल विषय आहे, पण लोकांच्या फिलिंग्स त्यांनी हर्ट होऊ शकतात आणि इन अ वे मग तुम्ही तुमचाच ऑडियन्स कमी करता. सो तो प्रत्येकाचा चॉईस आहे. तुम्हाला जर ऑफेंड करूनच, म्हणजे आपण म्हणतो 90% लोकांना ऑफेंड करून 10% लोकांना केटर करायचं, ते ठीक आहे, इट्स अप टू यू. पण तुमच्याकडे कुठले असे ऑफ लिमिट किंवा ऑफ हे कुठले विषय आहेत किंवा नाही ह्याच्याबद्दल नाहीच बोलायचं, शक्यतो ट्राय करायचं की नकोच बोलायला? मला आता थोडं असं झालंय ना लास्ट 2-3 वर्षांपासून की आता माझा मुलगा जसा मोठा होत गेला ना की तो पण आता बघतो. आणि एकदा
असं 8-9 वर्षाचा वगैरे मूल झालं ना की तुमचं कंट्रोल कमी होत जातं, राईट? की आता तो काय बघतोय दिवसभरात हे तुम्ही प्रत्येक गोष्ट मॉनिटर नाही करू शकत. सो मला पर्सनली विचारलं असतं, मला आता असं कॉन्टेंट करायचंय जे माझी मुलं बघू शकतील. राईट. सो मी आता त्या ह्याच्याशी कम्फर्टेबल झालोय. सो म्हणून एक क्लीन आणि फॅमिली फ्रेंडली आणि हे जे आहे, हा जो जॉनर आहे हा मला आवडलाय आणि मला वाटतं हेच आता करायचंय पुढे. मंदार, आता तू खूप शोज करत असशील आणि तू मगाशी तुझ्या बऱ्याचशा ह्याच्यात म्हणलास की तू बऱ्याच कंट्रीज मध्ये पण फिरलायस आणि खूप ठिकाणी शोज केलेत. तर एखादा असा अमेझिंग एक्सपिरियन्स शेअर कर ना जो तुझ्या लक्षात राहिलाय की हे स्टँडअप म्हणजे जेव्हा तू विचार करतोस तेव्हा तो एक प्रसंग तुला खूप लक्षात राहिलाय. असं बाहेरच्या शोचा विचार, बाहेरच्या शोजचा स्पेसिफिकली. बाहेरच्या शोज मध्ये मला वाटतं पहिली जी टूर होती, पहिली टूर UAE ची होती. दुबई आणि अबुधाबी मध्ये शोज होते आणि पहिला दुबईचा शो झाला. आणि जनरली असं असतं ना की शो चांगला झाला ना की तुमचे 2-3 दिवस खूप छान जातात आणि खराब गेला की मग तितकेच दिवस जातात त्याच्यातनं बाहेर पडायला. सो दुबईचा शो असा खूप चांगला झाला आणि मग दुसऱ्या दिवशी अबुधाबीचा आमचा शो होता आणि आम्ही 3 कॉमेडियन्स होतो त्या टूरवर. आणि अबुधाबीतनं आम्हाला लोक घ्यायला आली जे ऑर्गनायझर होते ते, आणि आम्हाला वाटलं की आम्ही 3 लोक आहोत. ऑर्गनायझरचा एक माणूस होता आमच्या बरोबर जो इंडियातनं जो आम्हाला घेऊन आला जातो. म्हटलं आम्ही 4 जण आहोत आणि ती लोक असं म्हणाले की ते 2 जण येत आहेत घ्यायला. सो म्हटलं 6 जण आपण आहोत, प्लस सामान वगैरे आहे तर मोठी गाडी वगैरे असेल. आणि ती लोक 4 जण आली, आम्ही 4 जण आणि गाडी नॉर्मल साईजची छोटी SUV असते तशी होती. सो त्याच्यात असे सगळे कोंबले लिटरली लोक. आणि सारंग साठे कॉमेडियन भाडीपाचा फाउंडर आहे तोही होता. आणि सारंग असा बारीक असल्यामुळे त्यांनी व्हॉलंटिअर केलं की मी मागे जाऊन बसतो. तो सारंग लिटरली सगळ्या बॅगा ठेवल्या होत्या, त्याच्यावरती असा तो आडवा झाला, त्या बॅगा अशा वर केल्या, तो सारंग पण असा आणि तो मागे बसला. मी थोडा फिट असल्यामुळे मी पुढे बसलो आणि त्या गाडीचा 10 मिनिटात AC चालायचा बंद झाला. ही मे महिन्यातली गोष्ट आहे आणि दुबई टू अबुधाबी हा रस्ता आहे, याच्यामध्ये वाळवंट आहे प्रॉपर असं. आणि तो म्हणजे जो प्रवास होता 1.5 तासाचा प्रवास होता, असं वाटलं 4 तास होता तो. इतकं गरम होतं मला तरी, ऍटलिस्ट त्या फॅनचा वारा येत होता. तो सारंग मागे जो बसला होता तो असा उभला होता प्रॉपर. आणि मग तिकडनं अबुधाबीला आम्ही उतरलो आणि जे ऑर्गनायझर एक होते त्यांच्या घरी आम्ही गेलो आणि त्यांच्या घरी AC चालत नव्हता. आणि आयडियली असं कोणाकडे गेलं तर बोलू नये, पण माझ्या तोंडातून त्याला निघाला की अरे म्हटलं इथे घरात पण चालत नाहीत का AC. सो मग त्यांना तेव्हा ते रिअलाइज झालं, ते म्हणजे अच्छा गाडीत चालत नव्हता का वगैरे. तर म्हटलं हो थोडासा हे होता. पण तो मला वाटतं असं त्यांनी पण खूप चांगल्या स्पिरिट मध्ये ते घेतलं आणि हे केलं. पण तो पहिला होता की दुबईचा शो एकदम असं चांगला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे. पण लकीली अबुधाबीचा शो पण खूप चांगला झाला. इनफॅक्ट दुबईहून चांगला अबुधाबीचा झाला. तिकडे AC होता. तिकडे AC होता. सो ती पहिली टूर होती ती मला वाटतं अशी बऱ्याच ह्यांनी खूप अशी स्पेशल होती आणि खूप चांगल्या मेमरीज आहेत त्या टूरच्या. पण असे खूप सही फॅन एक्सपिरियन्सेस पण येत असतील ना शोज मध्ये बाहेर गेल्यावर? असं एखादी आठवण आहे की एखादा फॅन लक्षात राहिलाय की शो झाल्यानंतर काहीतरी वेगळं घडलंय किंवा जे तुझ्या लक्षात राहिलंय असं? फॅन्स म्हणजे मला वाटतं सगळीकडे जिथे आपण जातो ना लोक अशी खूपच म्हणजे इंडियात काय होतं ना, इंडियात शो झाला एकदा की लोक सेल्फी काढतात निघून जातात. तुम्ही परदेशात जेव्हा जाता ना तेव्हा लोक लिटरली म्हणजे तुम्ही त्यांना सांगेपर्यंत की हा चला आता मला झोप आली आहे, ते तुमच्या बरोबर असतात. की अगदी तुम्ही एअरपोर्टला जाता तेव्हा तुम्हाला घ्यायला येतात, मग कुठेतरी जेवायला जातो, मग हॉटेलमध्ये येतात. हॉटेलमध्ये पण ते मेक शुअर की बाबा तुम्ही तुमच्या रूम पर्यंत जाताय. आणि मला काही काही गोष्टींना कोणी म्हणजे बॅग वगैरे उचललेली मला आवडत नाही. ते अगदी म्हणजे बॅग उचलल्यापासून मला असं कधी कधी हे वाटतं की अरे तू मायक्रोसॉफ्ट मध्येच रे बाबा कामाला, तुझी बॅग मी उचलायला पाहिजे. सो तसे असतात. आणि मला वाटतं कधी कधी ते म्हणजे त्यांचा काही वेस्टेड इंटरेस्ट नसतो, ते प्रेमच असतं. की मध्ये एक शो होता, मी सांगितलं की मला पाण्याची बाटली हवी आहे. हा गेला आणि कितीतरी वेळ झाला, 10-1 मिनिटं झाली आला नाही. हा परत जेव्हा आला तर तो पाणी
कोको कोला, चॉकलेट्स, वेफर, काय 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 तो एवढी मोठी पिशवी घेऊन आला तो. दुकानातून. सो असे लोक, उत्साही अशी लोक खूप असतात. जर फनी असा किस्सा विचारलास तर मी शहराचं नाव घेत नाही, कारण समोरचा माणूस कसं त्याला घेईल माहिती नाही. मी एअरपोर्टला पोहोचलो, त्यांनी मला एअरपोर्टहून पिकअप केलं आणि एक त्या शहरातली एक जागा मला बघायची होती. सो तिकडे आम्ही गेलो, जेवलो वगैरे आणि मग आम्ही 2 वाजता वगैरे दुपारी हॉटेलमध्ये पोहोचलो. शो संध्याकाळी होता 8चा. तर ते मला म्हणे ठीक आहे, आता तुम्हाला आराम करायला वेळ मिळेल आणि मग आपण 6:30ला इकडनं निघूया, म्हणजे 7 वाजता आपण व्हेन्यूला पोहोचू. म्हटलं ठीक आहे. आम्ही हॉटेलला पोहोचलो. ते जे होते ते वयस्कर होते, 60-62 वर्षाचे होते. ते उतरले गाडीतनं, माझ्याबरोबर आले रिसेप्शन पर्यंत. मग तिकडे बाहेर पासपोर्ट वगैरे द्यावा लागतो, ते द्यावं. रूमची चावी मिळाली. मग आपली बॅग घेऊन आपले पुढे पुढे चालल्यावर म्हटलं मी नाही ते म्हणे हरकत नाही स्लाइडच करायची. लिफ्टमध्ये ते आले. म्हटलं असतं काही काही लोकांचं असतं की बाबा रूम व्यवस्थित आहे ना, हे आहे ना. रूम मध्ये गेलो, ते रूम मध्ये पण आले. म्हटलं ठीक आहे, म्हणतात मे बी वयस्कर आहेत, थोडं आराम करतील 2-5 मिनिटं. आणि मग मी अशी वाट बघत होतो की बाबा हे गेले की मग मी जरा कपडे वगैरे बदलीन आणि तोंड वगैरे धुईन आणि पडीन जरा वेळ असं. आणि ते तिकडे बसले आणि त्यांनी खिशातनं चार्जर वगैरे काढला, फोन वगैरे लावला चार्जिंगला. म्हणजे ठीक आहे, बॅटरी लो असेल, एक 10 मिनिटं बॅटरी चार्ज झाली की ते जातील. आणि मी आपला असाच क्लमझी असा झालो होतो तिकडे की आता काय करू, धडे घेता बसलेत. मग मध्येच त्यांचे फोन वगैरे येत होते. आता हे फोनवर बोलायचं, मला टीव्ही पण नाही लावता येत किंवा ह्यांच्यासमोर मीही घरच्यांशी काही बोलू शकत नाही. म्हणून मी आपला त्या मुमेंटची वाट बघत होतो की हे कधी जातील. आणि मग अर्ध्या तासानंतर यांनी मला विचारलं की मी इथेच बसलो तर चालेल का तुला. आता मी नाही कसं म्हणू. सो म्हटलं ठीक आहे. आणि ते काका 6:30 वाजेपर्यंत तिथेच बसले. शेवटी 3:30 वाजता वगैरे मी त्यांना म्हटलं की म्हटलं इफ यू डोंट माइंड, म्हटलं मी जरा म्हटलं 1-1.5 तास झोप काढतो म्हटलं. आणि मग झोपलो मध्ये रूम मध्ये. सो ते थोडंसं ऑकवर्ड झालं होतं. आय एम शुअर त्यांचं काही असं मनात काही वाईट नव्हतं, बट ते थोडंसं. पण असे खूप एक्सपिरियन्सेस असतील ना, म्हणजे आता एवढ्या तू फिरतो सुद्धा आणि बऱ्याच ठिकाणी. पण असा एखादा वाईट नाही म्हणणार मी, पण असा एखादा चुकीचा अनुभव आलाय का कुठे की जिथे हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही कदाचित, किंवा तिकडच्या लोकांना जे अपेक्षित होतं ते तसं बिहेवियर मिळालं नाही, असं कुठला असा एक्सपिरियन्स आहे का? स्वतः एक देशाचं नाव मी घेत नाही, शो होता आणि एक दिवशी हिंदीत होता, दुसऱ्या दिवशी मराठीत होता. आणि पहिल्या दिवशी असं झालं की एसी पण चालत नाहीये आणि माईक पण नीट चालत नाहीये. आणि त्या शो साठी इंडियाचे जे तिकडचे त्या देशाचे हाय कमिशनर होते ते पण ऑडियन्स मध्ये होते. हाय कमिशनर, त्यांचा डेप्युटी, हे सगळे होते. आणि त्याच्यात माईक चालत नव्हता आणि बऱ्यापैकी असं मोठी रूम होती आणि माईक चालत नाही म्हणून मी थोडा मोठ्यांनी असं असा पाडून बोलत होतो. आणि लिटरली 20 मिनिटांनंतर माझा आवाज गेला, माझा असा आवाज झाला. आणि तो लोक सगळे नंतर येऊन म्हणाले की चांगला, पण आपल्याला कळतं ना होत असताना की मला हे कळलं की बाबा हे काहीतरी वेगळंच झालंय, भलतंच काहीतरी झालंय. सो म्हणून दुसऱ्या दिवशी जो मराठी शो होता, सो माझं ते होतं की मराठी शो बाकी काही होऊ ना, हा शो चांगला झाला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मी आधी गेलो मी दुपारी, साऊंड चेक मी केला. म्हटलं आता हे सेटिंग बदलू नका. जेव्हा शो करायला गेलो तेव्हा परत तो माईक गणला, परत तिकडे एसी चालत नव्हता. सो ते एसी म्हणजे ते असे उभे असे कपाटासारखे एसी असतात बघ, ते असे साईडला होते, ते चालत नव्हते नीट. म्हणून जे लोक होती ती सगळी अशी साईडला जाऊन आयदर बसली आणि उभी राहिली. त्याच्यामुळे मध्ये ऑडियन्सच नाही, अर्धा असं 200 लोक इकडे 200 लोक इकडे. आणि ते खूपच असं वेळ झालं की एवढं लांब जाऊन ह्या लोकांनी खूप कष्ट केले, खूप मेहनत केली, खूप पैसे पण दिले, पण तो एक्सपिरियन्स ना त्यांना चांगला मिळाला ना मला चांगला मिळाला. सो ते मला वाटतं थोडस एकच असं रिग्रेट म्हण किंवा हे म्हण की तिथे पुन्हा जाऊन चांगला एक करायची इच्छा आहे. पण आता यावेळेस तुला मी सिटीचं नाव घ्यायला लावणार आहे, पण अशा कुठल्या 1-2 सिटीज आहेत जिथे सगळ्यात जास्त मजा आली आतापर्यंत, की इथे प्रत्येक वेळेस शो भारी होतो, असे कुठले हे लोकेशन? आता इंटरनॅशनली असं मी रिपीट झाला नाहीये कोणताही देश आजपर्यंत,
पण तू इंडियात जर विचारलंस तर मला वाटतं पुणा. मी पुण्याचा आहे पाहिजे. जर का कोणाला माहिती नसेल तर मी पुण्याचा आहे आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. अरे पुण्याची जी हौशी लोक असतात, मी तुला उदाहरण देतो. पहिलं मी मराठी स्टँडअपला सुरुवात केली नोव्हेंबर 2017 मध्ये. जानेवारीमध्ये 25 जानेवारीची रात्र, 26 जानेवारीचं जी 25-26 मधली रात्र पुण्यात एक नाट्यसत्ताक रजनी नावाचा एक कार्यक्रम होतो बाळगंधर्वला. त्याचा फॉर्मॅट असा आहे की संध्याकाळी 7 सुरू होतो. वेगळे वेगळे आर्ट फॉर्म असतात. म्हणजे नाटक असतं, माईम असतात, सुखन म्हणून जे हे आहे ते असतं. तर त्याच्यात स्टँडअप ते पहिल्यांदा त्यांनी ठेवलं होतं. आणि आमचा जो स्लॉट होता तो असा रात्री 2 ते 3 होता. आणि आम्हाला असं वाटलं की यार आम्ही नवीन होत म्हणून आम्हाला असा दिला का स्लॉट, कारण कोण येणार म्हटलं रात्री 2 वाजता स्टँडअप ऐकायला. आणि आम्ही तिकडे गेलो आणि बाकी सगळे कार्यक्रम थोडे डिले होत गेले. म्हणून आमचा स्लॉट आता 2 ते 3च्या जागी 3 ते 4 ढकलला गेला. म्हटलं आता तर आणखीनच कोणी नसेल. आणि जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा बघितलं बाळगंधर्व फुल. 850 सीटर ऑडिटोरियम आहे, खुर्च्या तर फुल आहेत, मधल्या ज्या रांगा आहेत त्याच्यात खाली जमिनीवर बसलीत लोक, मागे उभी आहेत लोक. आणि जो रिस्पॉन्स होता असं वाटलं एका पॉइंटला छत उडेल याचं. ऍक्च्युली तोच शो होता ज्याच्यानंतर असं वाटलं की हे आता फुल टाइम आपण करू शकतो. कारण काहीतरी मराठी स्टँडअप मध्ये आहे पॉवर जी आतापर्यंत मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये एक्सपिरियन्स नव्हती केली. आणि पुण्यात त्याच्यानंतर पण म्हणजे दिवाळी पहाट ही खूप जुनी कन्सेप्ट आहे. सो दिवाळी पहाटचा पहिला शो आम्ही 2018 मध्ये मुंबईत केला होता. सावरकर स्मारक आहे शिवाजी पार्कात, शिवाजी पार्कच्या समोर. तर त्याला 250 लोक आली होती. जे पण आम्हाला खूप असं भारी वाटलं होतं की अरे घरात दिवाळी आहे, ती सोडून लोक 7:30 वाजताच्या शोला एवढी आली आहेत. त्याच्या पुढच्या वर्षी 2019 मध्ये आम्ही तो पुण्यात केला दिवाळी पहाट. पुण्यात भारतनाट्य मंदिर जे आहे 6:45 पासून लोक लाईन लावून उभे होते. पुण्यात थंडी असते दिवाळी, प्रॉपर थंडी असते. आणि त्याच्याच बाजूला किती असेल, बाळगंधर्व 1 किलोमीटर असेल साधारण. महेश काळेचा तिकडे कार्यक्रम होता, तो फुल आहे. मग 1 किलोमीटर अंतरामध्ये ते 850 सीटर आहे, 750 सीटर आहे. 1600 एवढी हौशी लोक आहेत. शहर आहेच आहे असं. पुणा असं थोडंफार मी क्रेडिट घेतोय. म्हणजे मंदार भिडेला घडवण्यासाठी पुण्याचा थोडाफार का होईना पुणा नेव्हर फेल्स टू डिसअपॉइंट. म्हणजे इंडियातलं सर्वात मोठं जे कॉमेडी फेस्टिवल आहे ज्याचे 6 एडिशन झाले ते पुण्यात होतं. सो पुणा आय थिंक ऑन बिहाफ ऑफ माय सिटी मी असं हे करतोय. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय सिटी. पुणा बेस्ट आहे म्हणजे. पण आता सो तू मूळचा मुंबईचा आहे, पुण्याच्या आणि मुंबईच्या ऑडियन्स मध्ये किंवा रिस्पॉन्स मध्ये काय फरक जाणवतो का नाही जाणवत एवढा? सो मुंबईचा ना, तू कोर जर मुंबई बघितलीस ना की पार्ला, म्हणजे कोर मुंबई मराठी लोकांसाठी, पार्ला, दादर, गिरगाव किंवा बोरिवली, इथला ऑडियन्स बऱ्यापैकी पुण्यासारखा. मला थोडासा फरक जाणवतो असं नवी मुंबई म्हटलंस तू किंवा असं कल्याण वगैरेच्या पलीकडे. इकडे थोडासा ना ऑडियन्सला जोक कळायला थोडासा वेळ लागतो. पुण्यात असं आहे की कधी कधी अख्खा जोक सांगावा पण नाही लागत, ते तवरण ताकबात ओळखतात त्याच्यावरती त्यांना कळतं आणि ते हसायला सुरुवात करतात. सो मला वाटतं असं व्हॅल्यू फॉर मनी त्यासाठी सर्वात जास्ती तुम्हाला पुणा, मुंबई, ठाणे त्या एका तासात जास्तीत जास्त जोक मानलं पाहिजेत ना. कंडिशन मजा येते ना, हुशार ऑडियन्स असेल मलाही मजा येते. करेक्ट. पण ऍक्च्युली इट्स अ गुड पॉइंट की म्हणजे ऑडियन्स तुमचा, तुझा जो शो करतोस ऑडियन्सने कितपत तुझ्या परफॉर्मन्स मध्ये फरक पडतो की मग काहीतरी एक मेंटली पण आपल्याला हे होत असेल ना की आजचा ऑडियन्स खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. खूप फरक पडतो. सो आता माझा हा जो शो आहे ना, ह्याचा शॉर्टेस्ट, अर्थात मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा पहिल्यांदा जेव्हा केला तेव्हा 53 मिनिटाचा होता. पण एकदा त्याला फायनल फॉर्म आल्यानंतर राईट, म्हणजे आता गेल्या 1 वर्षभरात तरी किंवा 1.25 वर्ष म्हण, त्याची स्टोरी ती चेंज नाही झाली. राईट. सो हा सेम शो 90 मिनिटांपासून 130 मिनिटांपर्यंत फ्लक्च्युएट झालाय. आणि मधली 40 मिनिटं हे फक्त ऑडियन्सच्या रिॲक्शनचा डिफरन्स आहे. लोक जास्ती हसली तर जास्ती वेळ चालतो, कमी असली तर 1.5 तासात संपतो. राईट. सो हे आहे बऱ्यापैकी ऑडियन्स वरती ते डिपेंडेंट आहे. सो कसं आहे, फुगा आहे.
फुगा फुगवलास तो फुगलेला राहतो. राईट. आणि जेव्हा ऑडियन्स अशी थंड असते तेव्हा तो सारखा करत राहायला लागतो. म्हणजे ती एनर्जी ती राहतच नाही रूम मध्ये, ती येते निघून जाते, येते निघून जाते, येते निघून जाते. जेव्हा ती राहते ना त्या रूम मध्ये तेव्हा ते वेगळ्या झोन मध्ये जातं. आणि दॅट ऑल्सो ब्रिंग्स आउट द बेस्ट इन यू. कारण यू आर नॉट अंडर प्रेशर टू इम्प्रेस देम विथ एव्हरी लाईन. जेव्हा लोक पहिल्या जोक पासून हसायला लागतात तुला माहिती हे आपले आहेत, हे आपल्या बरोबर आहेत. सो आता काही कराय ना, कुठेही घेऊन जाय तुमच्याबरोबर येतील. राईट. सो तो फरक तर पडतो खूप, ऑडियन्सच्या एनर्जीचा खूप फरक पडतो. पण नाही, आणि दॅट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉइंट. बिकॉज आय थिंक अपार्ट फ्रॉम ऑडियन्स रिॲक्शन सुद्धा अजून असे कुठले प्रॅक्टिकल सारखा जो कोण हे ऐकतोय, पॉडकास्ट ऐकतोय आपला, आणि ज्यांना असं वाटतं की हा ठीक आहे, मला कदाचित आवड असू शकते ह्याची, का मी ट्राय करू शकतो. पोटेन्शियल चॅलेंजेस कुठले येतात अपार्ट फ्रॉम ऑडियन्स रिॲक्शन, की बाबा ह्याच्याबद्दल या बाबतीत थोडंसं तुम्ही काळजी घ्या. पोटेन्शियल चॅलेंजेस तसे म्हटलेस तर मराठी स्टँडअप साठी तू जर विचारलंस तर अजूनही आर्ट फॉर्म असा नवीन आहे. बहुतेक माझ्या शो मध्ये मी जेव्हा विचारतो ऑडियन्सला की किती लोकांनी आधी लाईव्ह स्टँडअप बघितलंय, 90% लोक पहिल्यांदा बघत असतात. सो त्यांना थोडं ती एक सवय लागणं आणि हे ती लांब प्रोसेस आहे ना. कारण आपण एखादी गोष्ट परत परत नाही बघत. आपण एखादं नाटक जर महिन्यात बघितलं तर दुसऱ्या महिन्यात आपण जातो बघायला. एखादा पिक्चर बघितला की आपण मे बी 2 महिन्यांनी वगैरे बघतो. सो ते एक सर्वात मोठा चॅलेंज आहे कॅटेगरी निर्माण करायचा. की आज जर तू बघितलंस तर मी शुभमंगल सावधानचे जितके शोज केलेत फक्त, तितके बाकी सगळे जे मराठी कॉमेडियन आहेत, जवळजवळ 80-90 मराठी कॉमेडियन आहेत, त्या सगळ्यांनी मिळून एवढे सोलो शोज नाही केले जितके फक्त शुभमंगल सावधानचे झाले. त्याच्यामुळे कॅटेगरी क्रिएशनचं जे काम आहे ना ते 1-2 लोकच करतायत. असे 10-15 लोक जेव्हा येतील ना तेव्हा की माझे 1 लाख फॉलोअर, तुझे 1 लाख फॉलोअर, यांचे असं करून करून सगळ्यांचे मिळून अगदी ओव्हरलॅप जरी पकडलास 50% तरी 7-8 लाख मराठी स्टँडअपचे फॅन्स बनतील, ज्याच्यातले लाईव्ह शोला येणारे 8-10 लोक होतील. आणि 8-10 लोक खूप होतात. राईट. सो ती कॅटेगरी बनण्यासाठी अजून खूप कॉमेडियन्सनी पुढे यायची गरज आहे. सही. आणि आय थिंक बिकॉज आता माझी बिझनेस रिलेटेड बॅकग्राऊंड आहे म्हणून, म्हणजे बघायला गेलं तर स्टँडअपचा समूह असा एक बिझनेस मॉडेल सारखाच झालंय की तुम्ही किती त्याला एक्सपॅन्ड करू शकता, कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये पेनिट्रेशन करू शकता, हे ऑडियन्स कुठून घ्यायचे. इट्स नो लॉंगर जस्ट अन आर्ट फॉर्म की जिथे तुम्ही जाऊन फक्त लोकांना हसवताय आणि लोक तेवढी मजा घेत आहेत. इट्स मोर अबाउट की तुम्ही त्याच्यावरून किती प्रॉफिटेबल बिझनेस मॉडेल हे करताय. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आर्ट एक भाग आहे, ती आर्ट विकणं हा दुसरा भाग आहे. बऱ्याच लोकांना तो बिझनेसचा सेन्स नसतो किंवा बरेच आर्टिस्ट एस्पेशली कमेडियन्स ना ह्यांना सोशल अँझायटी असते. सो त्यांना बोलताच येत नाही. पण तुम्ही जर बोलला नाही तर समोरचा त्याच्या 10 कामांमध्ये बिझी आहे. तुम्हाला ते कॉन्स्टंटली ते पिंग करत राहावं लागेल त्याला की करता येईल का, दिवाळीत करता येईल का, गणपतीत करता येईल का, किंवा हे करता येईल का. आता मी तुम्हाला जर विचारलंस तर मी आय एम ट्राईंग टू कम्पीट विथ द बिग बॉईज. जे नाटक आहे आपले खूप मोठे, महाराष्ट्राला 2 सिंगर मिळाले, खूप आहेत, मी 2 लोकांची नावं घेतो, राहुल देशपांडे आणि महेश काळे. आता सगळेच टूर करतायत. ह्यांच्या शेड्यूलच्या मध्ये कुठेतरी एक ती विंडो मला शोधायला लागते. कारण अर्थात मी पण जर प्युअर ऑडियन्स जर असतो आणि एकाच वेळेला जर प्रशांत दामलेंचं नाटक होतंय आणि मंदारमिणीचा स्टँडअप शो होतोय, मला विचारलंस तर मी म्हणेन मी दामल्यांचं नाटक बघेन किंवा मी सैरेसही बघेन. राईट. कारण ते वर्षानुवर्ष त्यांना आपण बघतोय. सो ते थोडंसं शोधायला लागतं. त्याच्यासाठी यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली अवेअर की काय चालू आहे. की बरेचदा काय होतं, ह्यांचे ना तिकीट्स लाईव्ह नसतात. प्रशांत दामले म्हणते की 10 दिवस आधी जरी टाकलं तरी माझं सोल्ड आउट होतोय. पण तुम्ही फक्त तिकीट पोर्टलवरती रिलाय नाही करू शकत. मग तिकडच्या लोकांची बोलत राहावं लागतं अधूनमधून की अरे बाबा काय चालू आहे, मग पुढच्या 3 महिन्यात कोणी येत आहे. मग त्याच्यातनं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन करून फिगर आउट करायला लागतं पाथ ऑफ लिस्ट रेझिस्टन्स, की कोणत्या काळात करू बाबा. मग त्यावेळेला वर्ल्ड कप तर नाहीये ना, IPL तर नाहीये ना. ह्या सगळ्या गोष्टींचा सेन्स असणं खूप गरजेचं असतं. आणि मी सुरुवातीला म्हटलं थिक स्किन, की तुम्हाला बरेचदा लोक तोंडावर नाही म्हणतील, पण तुम्ही जर ते इगोवर घेतलं आणि म्हणाल की हा ठीक आहे माझा कार्यक्रम करत नाही ना, याला मी बोलणारच नाही, आज तुला गरज आहे त्याची.
तू एवढा मोठा बन, जर इगो तुला जपायचा आहे ना, एवढा मोठा बन की ती लोक तुला 10 वेळा विचारतील की अरे आमच्याकडे ये ना, एक कधी date तरी show दे करा. ना. Right. जोपर्यंत ती फेज येत नाही ना तुमची, तोपर्यंत कीप हसली. म्हणजे आय थिंक हे ऑपॉर्च्युनिटी क्रिएशनचं पण एक काइंड ऑफ हे ऑपॉर्च्युनिटी क्रिएशनच आहे, राईट? की फक्त माझ्याकडे एखादी कला आहे म्हणून त्याच्यावरती सीमित राहायचं इज नॉट गोइंग टू वर्क इन द लॉंग टर्म ऍटलीस्ट. की जर का तुम्हाला खूप एक स्वतःला खूप म्हणजे ॲज यू सेड की इफ यू वॉन्ट टू प्ले विथ द बिग बॉईज, तर ऑपॉर्च्युनिटी क्रिएशन हा पण एक खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे याच्यात. आणि आय थिंक हे जे लोक ऐकत असतील हा पॉडकास्ट, अजून आता मंदारनी चालू करून किती वर्ष झाली? 9 वर्ष झाली, आणि अजूनही तो ऑपॉर्च्युनिटी स्वतःसाठी क्रिएट करतोय आणि अजूनही तो हसल करतोय की आपल्याला जास्तीत जास्त शोज कुठे करता येतील. तर आय थिंक दिस इज अ ग्रेट टिप की ज्यांना स्टार्ट करायचं स्वतःच. आणि मला लोकांनाही सांगायचं, बरेचदा लोकांना असं वाटतं की अरे मराठीत करून मग कसं काय, खूप मोठं मार्केट आहे. मी मगाशी म्हणतात 2.5 करोड पॉप्युलेशन मध्ये ऑस्ट्रेलियन कमेडियन मिलियनियर्स जर होत आहेत, तर 10 करोडचं तुम्ही ऑडियन्स बेस घेऊन बसलाय. राईट. सो तुम्ही तर कितीतरी पट काहीतरी क्रिएट करू शकता. राईट. आणि आपल्या इकडे एक आशीर्वाद आहे महाराष्ट्राला कलेचा, 100%. की मराठी सिंगर, मराठी थिएटर, मराठी फिल्म इंडस्ट्री इंडियातली मराठी माणसांनी सुरू केली. ऍब्सोल्युटली. सो मला वाटतं त्याचा फायदा घ्यावा. मराठी लोक रसिक असतात, येतात. म्हणजे आता US टूर मध्ये वगैरे बर्फ पडतोय, बाहेर वादळ येते, तरी लोक व्हेन्यूला पोहोचतायत. किंवा पुण्यात म्हटलं थंडीची लाईन लावून उभी आहेत, पण ते बघायला येत आहेत. सो तशीच तुम्हाला आज 100 आहेत तर ती 1000 शोधायची आहेत. लोक आहेत. राईट. फक्त ते इंट्रोडक्शन होणं गरजेचं आहे. राईट. सो मंदार, थँक्यू सो मच आज आम्हाला इथे जॉईन केल्याबद्दल. पण शेवटचा, तुला जायच्या आधी शेवटचा प्रश्न विचारतो की आता पुढे काय प्लॅन आहे, की पुढच्या 5 वर्षात किंवा पुढच्या 10 वर्षात कुठपर्यंत पोहोचायचं आहे? सो एक स्वतःला ऍज अ कमेडियन म्हणून एस्टॅब्लिश करायचं आहे. आणि बाय एस्टॅब्लिश आय मीन की आज शोज होत आहेत सगळीकडे, पण आता ते 500 सीटर 1000 सीटर व्हेन्यूज करायचे आहेत, म्हणजे सोल्ड आउट शोज करायचे आहेत सगळीकडे. एक ब्रँड बनवायची गरज आहे, की जसं काही इव्हेंट असतात ते लोक म्हणतात त्याचं काम चांगलं आहे म्हणून मी जाईन, आणि काही इव्हेंट असतात लोक म्हणतात अरे हा येतोय तर मी कसं नाही जाणार. सो समाव ती एक जर्नी करायची. त्या करायला किती वर्ष लागतील माहिती नाही, पण प्रयत्न त्या दिशेत आहेत. ह्याच्याशिवाय आता शुभमंगल सावधान ऑलमोस्ट मी सांगितलं सगळ्या कॉन्टिनेंट मध्ये झाला. एक बेस तयार झालाय की सगळीकडेच खूप लोक अशी आली नाही, पण जितक्या लोकांनी बघितलंय ते सगळी लोक, ऍटलीस्ट 90% तरी त्यापैकी लोक त्यांनी अप्रिशिएट केलं किंवा परत आता लगेच नवीन शो घेऊन घे. सो नवीन शो ही डेव्हलप होतोय ऍज वी स्पीक. सो तो पुन्हा त्याच्या पुढच्या वर्षीपासून त्याचे दौरे सुरू करायचे आहेत. आणि थोडंसं आता मला असं वाटतंय की एक मी म्हटलं कॅटेगरी क्रिएट करायचंय, त्याच्यात मला वाटतं थोडंसं आता मलाही त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. की बरेचसे अपकमिंग कमेडियन्स आहेत ज्यांना डिरेक्शन मिळत नाहीये किंवा ते स्किल नाहीये त्यांच्यात, तर आपले कॉन्टॅक्ट आणि आपला एक्सपिरियन्स यूज करून त्यांना हेल्प करायचंय. आणि देन समवेअर डाऊन द लाईन मे बी गेट इन टू आर्टिस्ट मॅनेजमेंट आणि हे सगळं, किंवा कॉन्टेंट क्रिएशन, हे सगळं आता प्लॅन आहे, बघूया कितपत करता येतं. अमेझिंग. पण आय थिंक तू ज्या ह्याच्याने शिफ्ट केलंयस कॉर्पोरेट टू स्टँडअप एवढं सक्सेसफुली, आय एम शुअर की तू हे पुढचे पण सगळे प्लॅन्स करशील. आणि तुला आमच्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा. आणि आज आमच्याबरोबर आमच्या इकडे आल्याबद्दल मनापासून थँक्यू. तुम्हाला आमचा चला बसूयाचा एपिसोड नक्की आवडला असेल. तुम्हाला या एपिसोड बद्दल काय वाटलं आणि माझ्याशी मंदारने एवढ्या मस्त दिलखुलास गप्पा मारल्यात त्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आविष्कृती आणि नेदरलँड मराठी मंडळच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया पुढच्या भागात चला बसूयाच्या.